तो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी गुरु
स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री लीला पुरुषोत्तमाय श्री कृष्णाय नमो नमः। ओम श्री विठ्ठलाय नमः। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हरः। सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन। या जागृतीच्या पावन भूमीवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मागील 25 वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करीत आलो आहोत। या उत्सवाला आपल्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। हे कार्य चालवण्यासाठी
जागृती कुठल्याही प्रकारची वर्गणी करत नाही, कोणाकडेही काही मागत नाही. जे सहज आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्यातून हा उत्सव होत असतो. हा उत्सव परमात्मा करून घेतो. भगवान पांडुरंगानं याचक बनवलं नाही, फार मोठी कृपा केली. जगामध्ये मागणारे खूप आहेत, लोक मागतच असतात या ना त्या कारणानं. पण आपण विचार केला की एखादी संस्था अशी असली पाहिजे की आपल्या धार्मिक उत्सवासाठी कोणाकडे काही मागणी करणार नाही. आणि हे सगळं कार्य आतापर्यंत संपन्न झालेलं आहे. मागील वर्षामध्ये फार मोठे मोठे कार्यक्रम झाले. आपल्या जीवनामध्ये धर्माला फार मोठं स्थान आहे. आपण गरीब असो, श्रीमंत असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, जे कोणी असो, धर्माला पहिलं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये. आणि ते पालन करण्याचा खूप प्रयत्न केला आहे. धर्माच्या मार्गानं चालणं सोपं नाही, फार अवघड आहे. संयमानं, तितिक्षेनं हे सगळं करावं लागतं. खूप सहन करावं लागतं, खूप ऐकावं लागतं. बोलायचा अधिकारच नाही. सगळ्या संत मंडळीच्या जीवनाकडे पाहिलं की आपल्याला हे अनुभव येतात. पण परमात्म्याची कृपा आहे, 25 वर्षामध्ये हे कार्य या रूपाला आलेलं आहे. याच्या मागे खूप परिश्रम आहेत, अथक परिश्रम. मागील वर्षामध्ये अमृत महोत्सवाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यामध्ये 2 यज्ञ झाले. त्या पर्व काळामध्ये 2 यज्ञ झाले. पहिला यज्ञ शतचंडी, 5 दिवसाचा कार्यक्रम. हे यज्ञकुंड आपल्या समोर आहे, पंचकुंडीय. हा यज्ञ या ठिकाणी संपन्न झाला. नंतर कुंभाचा आरंभ झाला. कुंभाचे 3ही स्नान झाले. जागृतीची मंडळी जमेल त्या पद्धतीनं कुंभ स्नानाकरता गेली. 3 शाही स्नान झाले. 142 वर्षानंतर हा महाकुंभ आला होता. या पावन पर्वावर आपली ही उपस्थिती तिथे असली पाहिजे. आणि पतित पावनी गंगा मातेची कृपा झाली आणि आपल्या मंडळींनी कुंभस्नान केलं. अनेक लोकांना लाभ मिळाला. शिवरात्रीच्या आधी रुद्रयाग झाला. हा रुद्रयाग, शतचंडी हे ख्यातनाम यज्ञशास्त्राचे आचार्य श्री योगेश महाराज यांच्या नेतृत्वाखाली झाला. आणि आता पुढे 3रा यज्ञ आहे, श्री विष्णू याग. तोही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. तेच करणार आहे. त्या यज्ञ दर्शनासाठी आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. तीर्थक्षेत्री अनेक कथा झाल्या, अनेक अनुभव आले. चांगले आले, चुकीचे आले. जे पेरलं नाही ते उगवलं. आणि ते एवढं अफाट वाढलं की त्यापासून कसं सुटावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. पण प्रभूनं तारलं. प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रसंग एक नाही, अनेक प्रसंग आहेत. एकदा मी म्हटलं होतं, देवेंद्र भाऊजवळ म्हटलं होतं
की कधी कधी असं वाटतं की या फिरत असलेल्या पृथ्वीवरून अलगद खाली उतरून जावं, तू फिरत राहा. असे प्रसंग आले. पण प्रत्येक प्रसंगात भगवान पांडुरंगानं कृपा केली, रक्षण केलं. केवळ रक्षण, दुसरं काही मागणं नाही. आम्हाला तुमची सेवा करता आली पाहिजे, बस, दुसरं काही नको. कोणाची सहानुभूती नको, कोणाची भाकरी नको, कोणाचं काही नाही. फक्त पांडुरंगाची सेवा झाली पाहिजे, या करता आम्ही इथे आलो होतो. निवांत स्थान का निवडलं की आपला कोणाला त्रास नाही, आपण कोणाच्या त्रासाचं कारण व्हायचं नाही. फार मोठ्या परिश्रमानं हे सगळं उभं राहिलं. तीर्थक्षेत्री कथा झाल्या, कशासाठी झाल्या? साराचं सार आहे भगवन नाम, परमात्म्याचं नाम. लोकांचे तीर्थ घडले पाहिजे. लाखापेक्षा जास्त लोकांचे तीर्थ घडले, त्यांना लाभ झाला. वर्षातून 2-2 वेळा भारत भ्रमण एवढं घडलं. जन्म घेतला जगामध्ये, घ्यावा लागला. कोणाची इच्छा होईल अशा प्रकारचं दुःख सहन करण्यासाठी जन्म घ्यावा? आपल्या केलेल्या प्रारब्धाच्या अनुसार जन्म घ्यावा लागतो. झाला जन्म, तुका म्हणे जन्म आलो, दास विठोबाचे झालो. म्हणजे पांडुरंगाचे दास होण्यासाठी हा जन्म आहे, अन्य काही कारण नाही. हेच प्राप्त करायचंय जीवनामध्ये. त्या परमात्म्याचं दर्शन झालं की फार मोठा आनंद आहे, फार कृपा पांडुरंगाची. पंढरपूरला जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा कितीही गर्दी असली तरी देवाचं दर्शन झालंच. यावर्षी आषाढीला 25 लाखापेक्षा जास्त गर्दी होती, पण पांडुरंगाने कृपा केली. आषाढीच्या दिवशी आम्हाला दर्शन दिलं प्रत्यक्ष तिथे जाऊन, एवढ्या गर्दी. माऊली ज्ञानेश्वर महाराज, आज माऊलीचाही जन्मदिवस आहे, आज माऊलीचाही प्राकट्य दिवस आहे. माऊली ती हे श्रीकृष्ण परमात्माच आहेत. कलियुगामध्ये माऊलीनं धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण केला, फार मोठं कार्य केलं. मराठी भाषेतला दिव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी, आपली सगळी संस्कृती ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपलं सगळं वैभव, भाषेचं वैभव, विचाराचं वैभव, तत्वज्ञानाचं वैभव ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्या मनुष्याला असं वाटतं की आपला उद्धार झाला पाहिजे, आपलं उत्थान झालं पाहिजे, त्यांनी अवश्य ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. 108 ओव्या तरी महिलांनी नियम करून टाकावा. जसा विष्णू सहस्रनामचा नियम आहे तसा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचाही नियम करावा. 108 ओव्या तरी वाचाव्या, नाही जमल्या 108 तरी 51 तरी वाचाव्या. वर्षातून एक पारायण झालंच पाहिजे. हा संकल्प करावा. हा सदसंकल्प आहे. आपण संसाराचा संकल्प करतो ना, थोडे पैसे जमा करू, मग घर घेऊ, मग हे घेऊ ते घेऊ, हे संकल्प असतात आपल्या जीवनामध्ये. पण हे काही सदसंकल्प नाहीत, हे तर सगळ्यांच्या जीवनात आहे. परमार्थाचे संकल्प असले पाहिजे. आणि महाराज ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून पांडुरंगाच्या भेटीसाठी आले. नामदेव महाराज स्वागताला गेले. पांडुरंगानं पाठवलं होतं, नामदेवा स्वागत करा, माऊलीचं स्वागत करा. पांडुरंगाची आज्ञा. नामदेव महाराज स्वागत करायला गेले, माऊलीचं स्वागत केलं. ज्ञानाच्या चरणावर नामदेवानं दंडवत घातला.
ज्ञानाच्या चरणी नामदेवांचा दंडवत आणि नामदेवाच्या चरणी माऊलीचा दंडवत. पहा कसं आहे, हे कुठेच पाहायला मिळणार नाही, हे जगामध्ये कुठे पाहायला मिळत नाही. मनुष्याच्या जीवनात दोन्ही मोठे स्थान आहेत. ज्ञानाचंही मोठं स्थान आहे, नामाचंही मोठं स्थान आहे. तपश्चर्या आपण करू शकत नाही, आपल्या शरीरामध्ये ते सामर्थ्य नाही, आपल्यामध्ये ते मनोबल नाही, आपलं मन फार चंचल आहे. एका ठिकाणी बसलं की किती विचार येतात, हद्द नाही. विनाकारणचं बोलत असतो आपण, याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, काही सार नसतं त्याच्यामध्ये. हे नाही बोललो तरी चाललं असतं. दोनही महत्वाच्या आहेत मनुष्याच्या जीवनात. ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, पण ज्ञान प्राप्त करून नाम घेतलं पाहिजे. आपण फार भाग्यवान आहोत. गजानन महाराजांच्या परिसरामध्ये आपला जन्म झाला आहे. गजानन महाराजांनी बापूना काळेंना, शेगावचे बापूना काळे, त्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवलं होतं. श्री बापूना काळेचे पुत्र होते नामदेव काळे, फार मोठे संत होते. त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे, फार सुंदर ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी नामाचा उपदेश केलेला आहे की आता नाम घ्यावं आपण. नाम सगळ्यात सोपं आहे, कुठेही घेता येतं, कधीही घेता येतं. काळ वेळ याचं काही बंधन नाही. आणि माऊलीला घेऊन आले नामदेव महाराज आणि सांगितलं जा आता आतमध्ये दर्शन करा. आणि आतमध्ये गेले. ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाकडे पाहिलं आणि पांडुरंगाकडे पाहून अंतकरण गदगद झालं. असा तो परमात्मा दिसायला लागला. साधना केली, तपश्चर्या केली की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची जागृती होते की त्याला जे काही इच्छा केलं असेल त्याचं दर्शन प्राप्त होतं. मनाची अवस्था. पण जे योग्यांनाही दुर्लभ आहे, जे योगी सुद्धा प्राप्त करू शकत नाही, ते दर्शन आहे पांडुरंगाचं. आणि सारखंच दर्शन आहे, भक्तालाही आहे, अभक्तालाही आहे. जो नित्य वारी करणारा आहे त्यालाही आहे, आणि जो कधीच पंढरपूरला जात नाही
त्यालाही तोच लाभ आहे. एवढी कृपा आहे पांडुरंगाची. जगद्गुरु तुकाराम महाराज तर विनंती करतात की तुला परमात्मा पाहायचा आहे ना, मग तू एक वेळा पंढरीला जा आणि दर्शन कर त्या परमात्म्याचं. माऊलीला नामदेव महाराजांनी विचारलं, अहो दर्शन कसं झालं? ज्ञानदेव महाराजांनी माऊलीनं उत्तर दिलं की जो योग्यांना दुर्लभ आहे तो मी आज पाहिला. परमात्मा पाहल्याचा आनंद, दर्शनाचा आनंद. आपल्या मनामध्ये पदार्थ असले तर पदार्थ मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो, आणि ज्यांचं मन पदार्थावर आहे त्यांना परमात्मा नाही मिळत. परमात्मा जर प्राप्त करायचा असेल, एक एक गोष्ट सोडावी लागते. म्हातारं वय झालं की मग लक्षात येतं की आता आपल्याला याच्यातून निघलं पाहिजे. आता हे घर परपंचामध्ये याच्यामध्ये नाही राहायचं, आपण राहायचं पण कमलपत्रासारखं. आपली गरज असेल तेव्हा हजर, उपदेश करायचा असेल तेव्हा हजर, पण मन काढायचं संसारातून. काढलंच पाहिजे. संसारामध्ये ते गादून जातं, शेवटपर्यंत काही कामाचं नाही, फार दुर्गती होते. परमार्थामध्ये आनंद होतो. आपलं मन परमार्थामध्ये लावलं पाहिजे. आणि माऊली तर आपले अधिष्ठान आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे मंगल आहे ते माऊलीनं दिलेलं आहे. आपण मानलं तरी आपले गुरु आहेत, आणि आपण नाही मानलं तरी आपले गुरुच आहेत. एवढा मोठा अधिकार, एवढी मोठी कृपा आहे माऊलीची. योग्यांना जो दुर्लभ आहे तो परमात्मा मी पाहिला. आपला आनंद प्रगट करतात माऊली, आणि नामदेव महाराजांच्या समोर प्रगट करतात. दोघेही फार उच्च कोटीचे भक्त आहेत, सामान्य भक्त नाही. योग्यांना जो दुर्लभ आहे तो परमात्मा मी पाहिला, आणि पाहता पाहता न पुरे धनी. म्हणजे हा परमात्मा किती पाहावा, मन तृप्तच होत नाही, पाहतच राहावं असं वाटतं. 2 महिन्यापूर्वी आम्हाला दर्शन झालं. 20 मिनिटं परमात्म्याच्या समोर होतो. ते सिक्युरिटी नव्हते, पुजारी नव्हते, बडवी मंडळी नव्हती. देवेंद्र भाऊ, आम्ही, श्रीश, मिरगे साहेब बसलेले होतो. 15 मिनिटं पूर्ण विष्णू सहस्रनामचा पाठ मुखोद्गत उच्च स्वरामध्ये झाला. तरीही देव उपलब्ध, शांत. जसं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं, आणि हा योग जीवनामध्ये आला. 2 महिन्यापूर्वीचीच घटना आहे. आणि आषाढीला मनी मानसी नसताना दर्शन झालं देवाचं. आपल्याला कशाचं दर्शन होते? 25 लाखाच्या वर लोक आहेत, सगळे भरलेले आहेत, इतके थकलेले, 4-4 दिवस 2-2 दिवस उभे राहिलेले लोक. त्यांचे चेहरे पाहिले की लक्षात येत होतं केवढी आशा लागलेली यांच्या मनात दर्शनाची. एक महिला पाहिली देवेंद्र भाऊना, तिचा चेहरा पाहिला. देवेंद्र भाऊ म्हणाले की यांना आधी दर्शन मिळालं पाहिजे, हे अधिकारी आहेत दर्शनाचे. खरंच तसंच आहे. पण त्या परमात्म्यासाठी आपण एवढं झटलो, एवढं प्रेम त्या परमात्म्याबद्दल आपल्याला वाटायला लागलं. हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचाच भाव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, देखिला देखिला देवांचा देव. हा सगळ्या देवांचा देव आहे. आणि या परमात्म्याला पाहिल्यानंतर माऊली काय म्हणतात?
रूपे, अनंत रूप त्या परमात्म्याचे, अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखोमा देवी वरू खुण बांधली कैसी, खुण बांधली कैसी. सर्वत्र तो परमात्मा दिसायला लागला, आतमध्ये बाहेर सर्वत्र. आपल्या जीवनामध्ये हा फार मोठा संदेश आहे माऊलीचा. आपल्या मनाची तशी अवस्था झाली पाहिजे त्या परमात्म्याला पाहण्याची. रात्री खूप सुंदर भजन झालं, खूप अंतकरणापासून मंडळीनं भजन केलं परमात्म्याचं. कोण आलं असतं इथे? 25 वर्षापूर्वी ते काय होतं? पण जिवंत असताना त्याचं महत्व नसतं ना. जिवंत असताना नाही मानत लोक, गेल्यानंतर मग मानतात, त्याचा उपयोग होत नाही. आंब्याला जेव्हा मोहर येतो होतो, त्याचा सुगंध हवेमध्ये दरवळतो, आंब्याला आंबे लागतात, ते आंबे पिकले की त्या आंब्याचाही सुगंध येतो. पण त्या आंबे लागल्यानंतरच आंबे घेता येतात. तो ऋतू गेला की मग काही नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ वाढीला लागला पाहिजे. आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, आणखी काही मोठं मोठं वैज्ञानिक व्हावं, जी इच्छा असेल आपली ते व्हावं, व्यापारी व्हावं, उद्योगपती व्हावं, खूप कीर्ती करावी, खूप नाव कमवावं, जगाच्या कल्याणासाठी जे आपल्याला जमेल ते करावं, पण परमात्म्याचा भक्त व्हावं. भागवतामध्ये ब्राह्मणांनी भविष्यवाणी केली होती परीक्षित राजाबद्दल. हा रामप्रभू सारखा होईल, हा ययाती राजासारखा होईल, हा रंतीदेव राजासारखा होईल, हा शिव भगवान सारखा उदार होईल, हा ब्रह्म भगवान सारखा समदृष्टी असणारा होईल, हा नारायणासारखा कृपावंत होईल, पालन करणारा होईल. एवढं सांगितलं तरी युधिष्ठिर महाराजांना आनंद नाही झाला. एवढं सांगूनही आनंद नाही झाला. नारायणासारखा होईल, शिव भगवान सारखा होईल, ब्रह्म भगवान सारखा होईल, रामप्रभू सारखा होईल, आणि युधिष्ठिर महाराजांना आनंदच नाही. आपला नातू कसा होईल हा प्रश्न विचारला होता. आणि मग त्या विद्वान लोकांनी सांगितलं शेवटचं की हा कृष्ण परमात्म्याचा भक्त. हे ऐकून आनंद झाला. आपण कितीही मोठं झालं तरी जगात खूप मोठे लोक आहेत, खूप मोठे लोक आहेत, इतके बुद्धिमान, काय सांगावं त्यांचं, इतके गुणी, गुणवान, मधुर गायन करतात, फार मोठे संगीतज्ञ, फार धनवान, ज्यांच्या घरी पांडुरंग दादा सांगत होते की अकोल्यात एक दुकानदार आहे, त्याच्याकडे काही कामानिमित्त दादा गेले होते. त्यांनी सांगितलं की एक दुकान बंद केलं म्हणे. दादाने विचारलं काय कारण आहे? त्यांनी सांगितलं की ते पैसे मोजायला वेळच नाहीये म्हणे, इतके पैसे येतात, दिवसभर पैसे मोजायचे, रात्री सुद्धा पैसे मोजायचे. पैसे दुकान जास्त चालतं म्हणून बंद करणारा माणूस. पैशासाठी वेळ थोडंच व्हायचं आहे, एक साधन आहे ते. जन्मभर कष्ट करायचे, ते साचवायचं साचवायचं साचवायचं, राखण करायचं त्याचं. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा मग जे दुसरे येतात की नाही ते मोकळ्या मनाने खर्च करतात. पाहतात काय कमावायचं, धन कमावलं. तुकाराम महाराज म्हणतात की काय केलं जीवनामध्ये, मिळवून माती, जीवनाची माती केली. हे तर मिळणारच आहे, सगळ्यांनाच मिळालं, कोणाला वंचित केलेलं आहे, कोणाला नाही दिलं, सगळ्यांना दिलं. आपण त्या परमात्म्याचा आधार घेतला पाहिजे. हे जागृतीचं स्थान आपण त्याकरताच प्रयत्न केला, यश दिलं त्या परमात्म्यानं. हे सगळं उभं राहिलं, याच्या मागे कष्ट खूप आहेत.
पंढरीनाथ भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एका भक्ताचा एक श्लोक आहे. फार मोठे भक्त होऊन गेले, मध्यम युगामध्ये होऊन गेले, संस्कृतमध्ये आहे. आपण सगळे तो म्हणू. आम्ही आधी म्हणतो, आपण मागे म्हणा. वंशी विभूषित करा, वंशी विभूषित करा, नवनीरदाभा नवनीरदाभा, पीतांबरादरुणबिंब पीतांबरातरुणबिंब, फलाधरोष्टा फलाधरोष्टा, पूर्णेन्दुसुन्दर पूर्णेन्दुसुन्दर, मुखारविन्दनेत्रा मुखारविन्दनेत्रा, कृष्णात् परं कृष्णात्पदं किमपि तत्त्वमहं न जाने. किमपि तत्त्वमहं न जाने। गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय। चौथ्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या परमात्म्याच्या अवताराचं कारण सांगितलेलं आहे. जन्म कर्म च मे दिव्यम यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनाम, हे श्लोक आलेले आहेत. परमात्म्यानं जन्म का घेतला, या भूतलावर जन्म का घेतला, त्याचं कारण सांगितलेलं आहे परमात्म्यानं. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, दुष्ट दुर्जन खूप वाढतात, पाप शिगेला पोचतो, मग त्यावेळेला मनुष्याच्या जवळ काही उपाय राहत नाही, मग परमात्मा जन्म घेतो. आणि द्वापरामध्ये 28व्या द्वापरमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं जन्म धारण केला. वसुदेवाचे पुत्र झाले, देवकी मातेचे पुत्र झाले, पण अद्भुत लीला केली. मथुरेमध्ये राहिले नाही. वसुदेवानं नंदगाव इथे नेऊन ठेवलं, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. तिथे मग लीला केल्या. हा आनंद यशोदा आणि नंद बाबांना दिला. वसुदेव देवकी यांची फार मोठी तपश्चर्या आहे, म्हणून त्यांच्या कुळामध्ये परमात्म्यानं जन्म घेतला. आणि यांच्याही पेक्षा मोठी यशोदा आणि नंद बाबाची तपश्चर्या आहे. कारण नंद बाबाला आनंद देण्यासाठी तो परमात्मा तिथे गेला.
आणि जे सुख वसुदेवाला प्राप्त झालं नाही ते नंदबाबांना प्राप्त झालं. तिथे लीला केल्या, नाना प्रकारच्या लीला. असं कोणतंही शास्त्र नाही ज्यामध्ये चोरीचं गुणगान केलेलं आहे. भागवत एकमेव ग्रंथ आहे की त्या ग्रंथामध्ये परमात्म्यानं केलेल्या खोड्या, त्यांचं वर्णन, परमात्म्यानं केलेली लीला, म्हणून त्याला लीला पुरुषोत्तम म्हणतात. त्याच्यासारखं कोणी वागू नये, आज्ञा नाही आपल्याला. त्यांच्यासारखं वागण्याची आज्ञा नाही, पण त्यांच्या विचाराचं अनुसरण करण्याची आज्ञा आहे. त्यांनी जे जे चरित्र केलं तसं काही कोणाला करता येणार नाही. खूप तक्रारी झाल्या, यशोदाजीकडे तक्रारी यायला लागल्या. यशोदाजी, नंदबाबा विचार करायला लागले. परमात्मा म्हणाले, मला आता वनात जायचं. आज्ञा मागितली आणि गोपाष्टमीला, कार्तिक शुद्ध अष्टमी, परमात्मा वनामध्ये गेले. नाना प्रकारचे खेळ खेळले. जे काही दैत्य होते ते नष्ट केले. पृथ्वीचा भार हलका केला. आणि मग तो प्रसंग आला. ही लीला भक्तांसाठी केली. जे अधिकारी होते, ज्यांच्या उपासना फार मोठ्या होत्या. आपल्या जीवनामध्ये उपासना असली की आपलं जीवन उत्तरोत्तर उन्नती होते, प्रगती होते. दररोज नवीन दिवस आहे आपल्या जीवनामध्ये. आपण ज्या ठिकाणी राहतो तो सुगंध आपल्या शरीराला असतो, तो सुगंध आपल्या मनाला असतो. दुर्भाग्यानं आपलं जीवन जर निंदकाच्या सानिध्यामध्ये असेल तर मग आपल्यासारखं अभागी कोण आहे? वाईट विचाराच्या, दुर्विचाराच्या लोकांच्या मध्ये जर आपलं जीवन जात असेल तर मग फार कठीण आहे. पण मोठी पुण्याई आपल्याला प्राप्त झाली. आपल्याला संतांचं सानिध्य मिळालं, परमार्थ करणाऱ्या लोकांचं सानिध्य मिळालं. ते आपल्या जवळ आहे. आपल्याही जीवनाला सुगंध यायला लागतो. आपल्या जीवनातले सगळे दोष नष्ट होतात. आपलं जे काही अशुभ प्रारब्ध असेल ते लयाला जातं. पुण्याचा सुगंध आपल्या जीवनाला प्राप्त होतो संत सानिध्यामध्ये. वेदशास्त्र ग्वाही देतात त्याची. नाथ महाराज सांगणारे आहेत. वेद आपल्याला हे सांगतात, जगातले श्रेष्ठ शास्त्र हे सांगतात. कोणत्याही भाषेतला ग्रंथ घ्या, संत महात्म्यांचा ग्रंथ, इंग्रजी भाषेत तिकडेही संत झालेले आहेत, सर्वत्र झालेले आहेत. आपली दृष्टी संकीर्ण नको, मोठी पाहिजे दृष्टी. सगळ्या भाषेत, सगळ्या समाजात कोणी ना कोणी संत आहे आणि त्यांनी जगाला सन्मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. परमात्म्याच्या सोबत जे सवंगडे होते, मित्र होते, ते फार मोठे अधिकारी होते. धर्माचं आचरण करून त्या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा अधिकार होता. वेदाचा शास्त्रज्ञ आहे तो. वाकड्या तर्कशास्त्राचा पंडित आहे. पेंद्या, नाव पेंद्या आहे पण भविष्यवेत्ता आहे. त्यांना हा आनंद दिला. मनुष्याच्या जीवनामध्ये पात्रता असली की मग परमात्मा त्या कृपा करतोच. जो परिश्रम करणारा विद्यार्थी आहे तो कधीच मागे राहणार नाही. कोणत्याच युगामध्ये मागे राहणार नाही. त्याची निश्चितपणे प्रगती होईल. समाजावर त्याची छाप पडेल. ज्या मनुष्याचं आचरण शुद्ध आहे तो समाजाला शुद्ध करेल. तो कल्पवृक्षासारखा आहे. सगळ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा तो आहे. त्या कृष्ण परमात्म्याचं दिव्य जीवन आहे. जन्म कर्म च मे दिव्यम, हे भगवद्गीता आपल्याला सांगते. आज त्या परमात्म्याचा जन्मदिवस आपण आपल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केला. परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे
की आपल्या जीवनामध्येही त्या परमात्म्याचा प्रकाश येऊ, आपलंही पुण्य उदयाला येऊ आणि तो परमात्मा आपल्यावर कृपा करो. धन धान्य जे जे आवश्यक आहे आपल्याला ते सगळं तो परमात्मा देव. आज या ठिकाणी काही विद्यार्थी बसलेले आहेत, आंबे टाकळीच्या विद्यार्थिनी, ज्यांनी आज सुंदर ते लेझिम सादर केला. खूप आहे त्यांच्याजवळ, पण थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे असा आनंद होतो की ह्याच कन्या पुढे समाजाचं नेतृत्व करतील, समाजाला दिशा देतील. हेच मुलं. जागृतीचं असं ध्येय आहे की या मुलांकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ना, जागृतीचं ब्रीद आहे, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, म्हणजे आपला उद्धार करायचा आहे. आत्मनो मोक्षार्थ, आत्म्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, पण जगत हितायच हे महत्वाचं आहे. कोणाचं तरी भलं झालं पाहिजे, आपल्याजवळ जे आहे ते दिलं पाहिजे, म्हणून विद्यालय काढलं, म्हणून विद्यालय काढलं. हजारो विद्यार्थी शिकून गेले, जीवनामध्ये उभे राहिले, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, देशात आहेत, विदेशात आहेत, डॉक्टर झाले, जज झाले, इंजिनियर झाले. त्यांनी त्यांचा परिवार पुढे नेला, समाजामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालं. शिक्षणाविना मनुष्याची प्रगती होऊ शकत नाही. आणि जी शिक्षक मंडळी आहे ते अहोरात्र झटली. त्यांचा पगार काय सांगावं तुम्हाला, फार नाही आहे पगार, आम्ही देऊ शकत नाही. त्यांना जो पगार मिळतो जेमतेम त्याच्यामध्ये त्यांचा संसार चालत असेल, कसा तरी चालत असेल, पण हा त्यांचा त्याग आहे, त्या शिक्षकांचा त्याग आहे. त्यामुळे हे दोन्ही अंगाचं कार्य आहे. एक धार्मिक अंग आहे जे आम्ही सांभाळतो, आणि दुसरं शिक्षणाचं अंग आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, ते सांभाळतात. आणि दोन्ही अंगाचं हे कार्य या ठिकाणी सुरू आहे. ज्यांना लाभ मिळालेला आहे, खरोखर लाभ मिळालेला आहे, ते याचं रहस्य जाणतात. परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे, या जन्माष्टमीच्या महापर्वावर, नंदोत्सवाच्या महापर्वावर आपलं सगळ्यांचं कल्याण हो, काल्याचा भंग होईल. माऊलीचं गुणगान करू आणि नंतर काल्याचं. परमादरणीय श्री मिरगे गुरुजी, ज्यांचं अपार प्रेम आहे आमच्यावर. आताच डोळ्याचं ऑपरेशन झालं, खरं म्हणजे येता नाही येत, पण त्यांना असं वाटलं की आलंच पाहिजे आणि गुरुजी आले. 2 शब्द गुरुजी आपल्याला आशीर्वाद देतील. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वाटून एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू. वाकुलिया उत्तम लोका
लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर झाले आम्ही बळी वीर झाले आम्ही बळी वीर झाले कालावा कालावा वैष्णवनिका संभ्रमा कालावा एकमेका कालावा एकमेका कालावा वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कालावटू एकमेका काला जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले पुरे वेळी वामुनी उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे
पुरले नवस धन्य काळाची सप्रेम सप्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन बाळा पोटाने मुक्ता वाढती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन नामा मने विश्वाते निपुणी लोकटस्थ धन्य धन्य ते लोचन नित्य करती युगे 28 विटवारे उभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा तुळशी माळा गळा करते उडी करते देव सुरवरान्यतेता भेटी जय देव जय
लोटांगण वरित त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्धिर्वा स्वभावं करोमि नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजे सदा सर्वं दयानिधे भवानी हीच व्हावी माझी आस जन्मी तुझा नाम पंढरीचा वार करी कोणी गेली संत संग सर्वकाळ खंड प्रेमाचा कल्लोळ कामाने चिदानंद वारीच कोणी गेली माझ्या सकळा हरीचा दासा माझ्या विष्णुदासा भाविकांची चामुंडी निदान पांडुरंग माझ्या विष्णुदासा देशाची पाये पांडुरंगा अनिक तुझे काही न मागो देवा मज ठेवी पायी संत अनिक तुझे काही न मागो देवा विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषामे जे फळांची व्यंकटी सांडो दया शंकरमी रती वाढो भूता परस्परे पडो जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ सुधर्म सुरे पाहो जो जीवांशील तो ते लावो प्राणी जात सदा सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतो दया भूता कल्पतरूचे आरव चेतनाचे चिंतामणीचे गाव दौलतीचे अर्णव चंद्रमे जय लांछन मार्तंडचे तापहीन सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो सर्वसुखी पूर्ण होनी तिनी लोकी जो आदिकी अखंडक आणि म्हणतो पुजवे शेषी योगी दुष्टा दुष्ट विजय हित मने श्री विश्वेश्वराव विरदान पसाव हे देवरी ज्ञान देव या झाला हे देवरी ज्ञान देव या झाला हे देवरी ज्ञान देव या झाला ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. उपस्थित मंडळींना